1984 मध्ये ही शाळा 6 मुलांना घेऊन सुरू झाली होती. बापरे, लॉंग आणि बॅक. म्हणजे त्या आणि आई सगळ्यांच्या घरी जायच्या आणि म्हणायच्या, की तुमच्या घरी जे पेपर येतं, त्याची रद्दी तुम्ही आम्हाला द्या. ती रद्दी ओके. हे विकायचे, त्याचे पैसे मिळवायचे. मग अच्छा. हे लोकं सगळ्यांचे कपडे सगळ्यांच्या घरून आणायचे. माझी आई दिवसभर मशीनवर बसून ते सगळे शिवून अगदी रेडीमेड सारखे छान सुंदर करायची त्याला. ते जसं आपण दिवाळीचं शॉपिंग करतो ना, हा हा. तसा माहोल असतो आमच्या आश्रमात. हो. अगदी एक-एक कपडा सगळं पाहतात. नवऱ्याला पण आनंद असतो, की मी बायकोला 4 साड्या घेऊन दिल्या. आता आमच्याजवळ 115 मुलं आहेत. तर मग डोनेशन्स येतात तितके? 70% to 80% फॅमिलीमधूनच येतं आणि अच्छा. 20% साठी आम्ही दुसऱ्यांवर डिपेंड आहोत. आम्हाला असं वाटतं, की थोडं मुलांना आणखीन देता आलं पाहिजे. हम्म, आता जसं आमचे कोल इंडियावाल्यांनी क्रिसमस केला, तर आम्ही त्यांना प्रोजेक्टर मागितला. हम्म, लोकं आपले वाढदिवस करू शकतात किंवा मुलांना जेवण देऊ शकतात. तर आम्ही म्हणतो, तुम्ही 1 दिवसाला आमच्या मुलांना अडॉप्ट करा. म्हणजे ओके. 1 दिवस तुम्ही मुलांबरोबर घालवा. नुसते सो पैसेच नाईस. नका देऊ. आणि बिस्किट्स माझ्या वगैरे. आईने एक मेनू कार्ड बनवून ठेवलाय तिथे. त्या अच्छा. हिशोबानेच आम्ही त्यांना देतो. मला असं वाटतं, की झोपडपट्टीचे मुलं पण आपल्या मुलांसारखेच चांगले, इंटेलिजंट आणि सुदृढ आहे. हम्म. त्याच्यामुळे आपण त्यांच्यामध्ये भेदभाव नाही करायला पाहिजे. तर सुलेखाताई, सगळ्यात पहिले तर तुमचं खूप खूप स्वागत आणि मनापासून आभार, तुम्ही नो नॉईज पॉडकास्टला आलेत. थँक यू व्हेरी मच. आंतरभारती आश्रम एक्झॅक्टली काय आहे? आंतरभारतीय आश्रम जे आहे, मेन हे डॉक्टर झिट्यांचा आश्रम आहे. बरं. हे दाभ्याला आहे. हम्म, दाभ्याला ते रुग्ण सेवा हे त्यांचं मेन एम होतं. बरं. त्याच्यामध्ये ते नॅचरोपॅथी आणि होमिओपॅथीनी रोग्यांची सेवा करायची. बरं. तिथे त्यांनी कॉटेजेस बनवले होते, हम्म, हॉस्पिटल होतं आणि मेडिकल कॉलेज होतं. बरं. आणि खांबल्याचं जो केंद्र आहे त्यांचं, हम्म, ही जमीन त्यांना डॉक्टर गोमाष्टानी गिफ्ट डीड केली होती. पण ओके. त्याच्यावर एक अट होती, की तुम्ही याच्यावर काही पण बेनिफिशियल नाही करू शकत. म्हणून तुम्ही याच्यातून पैसे नाही कमवू शकत. हम्म, तुम्ही काही सोसायटीसाठी काही पण काम करा. स्लम एरियासाठी करा, आजूबाजूच्या सोसायटीसाठी करा, समाजासाठी करा. काही पण सामाजिक उपक्रम तिथे चालवा. बरोबर. डॉक्टर झिटननी ही जमीन माझे मामा लेट विंग कमांडर माधव हस्तक यांना दिली अच्छा. आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही इथे काहीतरी उपक्रम करा. बरं. 1982 मध्ये हम्म, माधव हस्तक, त्यांची पत्नी माला हस्तक आणि माझी आई म्हणजे त्यांची बहीण कुमुदिनी कसबेकर, तिघांनी मिळून हे आश्रमची स्थापना केली. अच्छा. आणि मेन याचा इंटेन्शन हाच होता, झोपडपट्टीचे लोक आहेत, हम्म, त्यांना शिक्षित करायचं. कारण त्यावेळेस शिक्षण एक सगळ्यात मोठं अमूल्य सोर्स होतं असं वाटतं. मानव जीवन जर का आपल्याला चांगलं करायचं आहे, तर बेसिक आपल्याला काय आहे, की जर आपण लोकांना शिक्षित केलं, तर ते आपोआप आनंदी पण होतील, सुखी पण होतील आणि आनंदित जीवन पण जगतील. राईट. त्याच्यासाठी त्या लोकांनी बराच प्रयत्न केला. कारण फक्त जागा होती, बाकी काहीच नव्हतं. न गव्हर्नमेंट ॲड होती, न निधी होती, न काही होतं. तिथे त्यांनी झोपडपट्टीच्या मुलांसाठी पाळणाघर, KG1 आणि KG2 ही शाळा सुरू केली. कुठल्या साली सुरुवात झाली? 1982 पासून सुरुवात केली. 1984 मध्ये ही शाळा 6 मुलांना घेऊन सुरू झाली होती. बापरे, लॉंग बॅक. लॉंग बॅक. ओन्ली 1 स्टाफ म्हणजे एक टीचर होती त्यांच्याजवळ, अर्चनाताई होटे. ज्या ओके. आज पण आमच्या आश्रमात आमच्या बरोबर काम करतात आहे. हो. त्यांना तेव्हा एक ₹70 पगार देऊन त्यांनी ठेवलं होतं. बाय गॉड. अशी त्याची सुरुवात झाली. म्हणजे आज किती वर्ष झालेत टोटल? 45-46 वर्ष झाली ती शाळा चालू आहे. आणि 46 वर्षापासून फर्स्ट टीचर अजूनही आहे, हे पण खूप मोठी अचीवमेंट नाही, ती फर्स्ट टीचर तर आहे. आणि आमचं भाग्य चांगलं आहे, की आम्हाला जे पण लोक सहयोग करायला आमच्या बरोबर आले, ते आमच्या बरोबरच राहिले. कारण त्यांना पैसे कमीच होते, पण एक जो आपण म्हणतो ना मेंटल सॅटिस्फॅक्शन, म्हणजे जे आत्मतृप्त
असं कार्य करेक्ट. केल्यानंतर जे आपल्याला वाटतं, ते त्यांना तिथे मिळत होतं. म्हणून राइट. माझी आई आणि मामांच्या वेळचा जो स्टाफ आहे, तो अजूनही आम्ही चालवतो आहे. तर सुरुवातीचे दिवस कसे होते आश्रमाचे? सुरुवातीचं म्हणजे स्वप्न खूप मोठी होती, पण निधी काही नव्हता. हं, हं. जरी माझी आई आणि मामा चांगल्या फॅमिलीला बिलॉन्ग करत होते, पण तरी इतका खर्च ते करू नव्हते शकत. हं, हं. तर माझी मामी ज्या होत्या त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली होती. तर त्यांना वाटलं, की आपण कसं मिडल क्लास फॅमिली आहोत महाराष्ट्रीयन, खूप असा पैसा उचलून आपण देऊ नाही शकत. तर त्यांनी छोटे-छोटे प्रोजेक्ट्स केले. म्हणजे त्या आणि आई सगळ्यांच्या घरी जायच्या आणि म्हणायच्या, की "तुमच्या घरी जे पेपर येतं, त्याची रद्दी तुम्ही आम्हाला द्या." ती रद्दी ओके. हे विकायचे, त्याचे पैसे मिळवायचे आणि कपडे घ्यायचे त्यांच्याकडून. डॉक्टर कुसुमताई वानकर तुम्हाला कदाचित नाव ऐकून माहिती असेल. त्या पण यांच्याबरोबर जोडल्या गेल्या होत्या. तर अच्छा. त्या कुसुमताई वानकर पण जे मुलं यायचे त्यांचं सगळं चेकअप करायच्या. झोपडपट्टीच्या ज्या बायका होत्या त्यांना जी गायनिक मदत लागायची ते कुसुमताई वानकर द्यायच्या. अच्छा. मग हे लोकं सगळ्यांचे कपडे सगळ्यांच्या घरून आणायचे. माझी आई दिवसभर मशीनवर बसून ते सगळे शिवून अगदी रेडीमेड सारखे छान सुंदर करायची त्याला. ते विकायचे ₹10 ₹15 आणि तो पैसा पण त्यांनी आश्रमाला लावला. असं छोटं-छोटं करून त्यांनी ते पैसे जमा करायचे. थोडंफार डोनेशन यायचं, पण डोनेशन खूप नव्हतं येत तेव्हा. पर्सनल लेव्हलवरच सगळं फॅमिलीमधनंच जे काही फंडिंग होत होतं हां, तितकंच. फॅमिलीमधून फंडिंग आणि हे असे असे छोटे-छोटे प्रोजेक्ट छोटे-छोटे करायचे हे प्रोजेक्ट लोकं करायचे. इथून-तिथून. कोणाला धान्य द्या, कोणाला काही द्या. हं. तसं ते आश्रम चालवायचे. तर हे असं किती दिवस चाललं असं? हे जवळपास चाललं 97 पर्यंत. बरं. 97 मध्ये माझे मिस्टर ॲक्चुअली कोल इंडियामध्ये हां. आणि तेव्हा वसंतराव देशपांडे कोल मिनिस्टर पण होते. अच्छा. आणि वसंतराव देशपांडे आणि माझ्या मामांची म्हणजे विंग कमांडर हस्तकची मैत्री होती. ते हं. नाशिक भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बरोबर शिकलेले होते. हं. तर मग त्यांच्याशी बोलणं झालं, की कोल इंडियाजवळ वेलफेअर फंड आहे. ओके. त्या फंडनी आपण ही बिल्डिंग ठीक करूया. नाईस. मग वसंतरावांनी पण मदत केली आणि इथले जे जनरल मॅनेजर होते त्यांनी पण मदत केली हं. आणि आम्ही ती जी बिल्डिंग होती अगदी कवेलूची होती ती जरा आपण व्यवस्थित फॉल्स सीलिंग वगैरे करून मुलांसाठी एक चांगला हॉल बनवला. पण पार्क वगैरे नव्हतं. नुसता हॉलच होता. 97 मध्ये. 97 मध्ये. तो हॉलचं इनॉग्रेशन झालं. तेव्हापर्यंत मॅक्सिमम फंड आम्हाला तो सेल जो उपक्रम होता, आम्ही जे कपडे लोकांकडून घ्यायचो आणि विकायचो. त्या कपड्यांनी आम्हाला 17,000-18,000 रुपये वर्षाचे मिळायचे. अच्छा. तो मॅक्सिमम आम्हाला अमाउंट असायचा. त्याच्यावर हे लोकं खूप मेहनत करायची आणि हं. ते विकायचे. प्रहारचे मुलं यायचे मदतीला आणि बऱ्याच स्वयंसेवी संस्था ज्या होत्या त्या मदत करायच्या. हं. आणि तो मेन होता. बाकी असं छुटपूट पैसे यायचे, कोणी धान्य द्यायचं आणि रोटरी जी होती, मेन रोटरी, ती आम्हाला बरीच मदत करायची. मुलांना दूध द्यायचे, अच्छा. मुलांना आम्हाला जे राशन लागायचं महिन्याचं, हं. ते पण आम्हाला रोटरी करूनच मिळायचं. अच्छा. तर असं एक 2004-5 पर्यंत चालत होतं. अच्छा. मग थोडंसं काय झालं, की फॅमिलीमध्ये घरची मुलं बाहेर गेली, हं. भारताच्या बाहेर. बरं. भारताच्या बाहेर मुलं गेली तर मुलांना जो पैसा मिळतो, हं. तो जरा आपल्यापेक्षा जरा जास्त असतो आणि बरोबर. त्यांनी तिथून थोडाही पैसा पाठवला, तर आपल्याला इथे बराच होऊन जातो तो. डॉलर टू रुपीज $to कन्व्हर्जनमध्ये. रुपीज कन्व्हर्ट करायला. आणि आमची मुलं लहानपणापासून या आश्रमाच्या वातावरणातच शिकली होती. म्हणजे माझी मुलगी सेंटर पॉइंट स्कूलमध्ये जायची, तर ती सायकल आश्रमात ठेवायची. येता-जाता आश्रमात डोकवायची. हं. म्हणजे त्यांना हे जे आहे बिल्डअप त्यांचं अगदी बालपणापासून झालं, की हं. आपल्याबरोबर आपल्याला समाजाचं काही ना काही देणं लागतं. लागतं. त्याच्यामुळे ते जेव्हा पहिला पगारच त्यांचा आला तेव्हापासून त्यांना वाटायचं, की एक आणा तरी आपण हं. आश्रमासाठी किंवा सोसायटीसाठी खर्च करावा. आपली आजी, हं. आजोबा इतकं काम करतात आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमची मुलं बाहेर गेली, मामांची मुलं बाहेर गेली. त्याच्यामुळे मग थोडा पैसा जास्त येऊ लागला. मग आम्ही स्टाफ जास्त ठेवला. ओके. मुलं पण वाढली.
दुपारचे शिबिर केले बायकांसाठी, शिवण क्लास सुरू केला आणि थोडा पैसा नाईस. येऊ लागला. 2008 नंतर थोडीशी आश्रमाची स्थिती चांगली झाली. ओके. 2008 नंतर. येस. तर आता किती मुलं आहेत? आता आमच्याजवळ 115 मुलं आहेत. अच्छा. तर आता जो वार्षिक खर्च होतो पूर्ण, तर तो पण अजूनही पर्सनल फंडिंग मधनं होतो, की आता डोनेशन्स यायला नाही लागलेत? सर, आम्ही 8 नंतर आम्ही थोडासा आमच्या ह्याच्यामध्ये चेंज केला. हां. आम्ही हे केलं, की जर तुम्हाला मुलांचा वाढदिवस करायचा आहे हं. किंवा तुम्हाला इथे मुलांना जेवण द्यायचं आहे, तर एक फिक्स अमाउंट तुम्ही आश्रमाला द्या. बरं. आम्हाला जेवण बनवायला एवढे पैसे नाही लागत. पहिले आम्ही ₹2000 घ्यायचो. हां, तर हां. त्याच्यापैकी आम्ही जेवण द्यायचो आणि थोडा पैसा आमच्याजवळ वाचायचा त्याच्यातून. कारण की आम्हाला बायकांचे काम स्टाफ आहे त्यांना पगार द्यायचा असतो. बाकी विजेचं बिल, पाण्याचं बिल बरेच खर्च बरोबर, असायचे. बरोबर. तेव्हापासून आम्ही ते सुरू केलं. हं. लोकं आपले वाढदिवस करू शकतात किंवा मुलांना जेवण देऊ शकतात आणि छोटे-छोटे कार्यक्रम गोकुळ अष्टमी, दिवाळीला आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायचो, की तुम्ही या, मुलांबरोबर दिवाळी साजरी करा, यांना फटाके द्या. नाईस. असं छोटे-छोटे दहीहंडी आणि गुरुपौर्णिमा असे सगळे उपक्रम खूपच छान करू कल्पना आहे. लागलो आम्ही. हां. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं चेंज झाला आणि पैसा आमच्याजवळ थोडा येऊ लागला. आणि सोसायटीचं पण इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागतं ना मग. म्हणजे आज बरेचदा काय होतं, की मला काहीतरी करायचं आहे चांगलं, पण मला डायरेक्शनच नाहीये, की येस, कुठे करायचं, काय करायचं? मग जे काही डोनेट करतोय ते खरंच वर्थ आहे की नाही तिथे? येस. तर तो पण एक प्रश्न असतो. तर हा एक खूप चांगला उपक्रम आहे, की तुम्ही इन्व्हॉल्व होताय तिथे, काहीतरी इव्हेंट्स होत आहेत. तुमचे स्वतःचे पर्सनल फॅमिली घेऊन तिथे तुम्ही इन्व्हॉल्व होऊ शकता. दिस इज सो नाईस. कारण सर गोष्ट अशी आहे, की ती जी जागा आहे, ती हां. झोपडपट्टीच्या मध्ये आहे. अच्छा. जर का तिथे काही आपण चालवलं नाही उपक्रम, थोड्याही वेळ जर ती रिकामी राहिली, तर तिथे असामाजिक तत्व आरामात आतमध्ये जायचे, जुआ खेळायचे. हं, म्हणून हं. आम्ही त्याला कंटिन्युअस काही ना काही कार्यक्रमांनी ती जागा जी होती ती आम्ही एकदम बिझी ठेवायचो. हं. सकाळी सगळ्यात पहिले योगासन वर्ग जो खांबल्याचा आहे, त्याच्यासाठी आम्ही ती रामनगरवाल्यांना ती जागा दिली अच्छा. आणि सगळ्यात पहिला योगासन वर्ग तिथेच सुरू झाला. योगासन वर्ग असायचा. मग हे तर आणि ओ-पी-डी होती. कारण की भाऊजी त्यांची मेन रुग्णसेवा ती त्यांची मेन एम होता. हं, हं. म्हणून तिथून दाभ्याहून 2 डॉक्टर्स यायचे आणि बसायचे तिथे. तर अच्छा. तिथे जे झोपडपट्टीचे लोकं होते, ज्या मुलांचे आई-वडील, मुलं त्यांना सगळ्यांना अगदी मिनिमम ₹10 ₹5 मध्ये त्यांना हेल्थ ट्रीटमेंट पूर्ण मिळायचं. त्यांना हं. औषधं मिळायची. हं. बरेच वर्ष ही ओ-पी-डी चालत होती तिथे. कारण अच्छा. आमच्याजवळ जागा होती. एक बिल्डिंगमध्ये आम्ही शाळा चालवायचो. तेव्हा एवढी मुलं नव्हती. हां. 60-70 मुलं होती आणि एक बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल चालायचं तिथे. हां. आता मला वाटतं आता तर ते प्राईम लोकेशन झालेलं आहे. आता ते प्राईम लोकेशन झालंय. म्हणजे एकदम मेन रोडच आहे तिथे. येस, मेन मेन रोडवरच रोड आहे. आहे. ऑरेंज सिटीच्या समोर येतं. ऑरेंज त्याच्यामुळे सिटीच्या कामला स्क्वेअरवरच आहे. हो, हो. त्याच्यामुळे बरोबर. तर आता 115 मुलं आहेत आपल्याकडे. यांची दिनचर्या काय असते मग? असं आहे, की सकाळी आमच्या आश्रमात ते योगाचे क्लास अजूनही चालतात. हं. त्याच्यानंतर 11 वाजता आमची शाळा सुरू होते. अच्छा. 11 वाजता शाळा सुरू होते, तर आमच्याजवळ 10 स्टाफ आहे. हां, हां. 9 टीचर्स आहेत आणि एक 24 तासाचा आम्ही चौकीदार ठेवलाय तिथे. बरं. तर मुलं आल्यावर मुलांना प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यावर मग त्यांना शिकवल्या जातं. बरं. KG1, KG2 पाळण्याघराच्या मुलांना सुद्धा ओरल सगळं शिकवलं जातं, की तुझं नाव काय आहे? हं. तू कुठे राहतो? कोणत्या शाळेत शिकतो? वार काय असतात? सगळं अच्छा. असे छोटं-छोटं ते आपली माहिती ते बरोबर देऊ शकतात. साधारण 1.5 वर्षापासून 6.5 वर्षापर्यंतची मुलं आमच्या आश्रमात असतात. KG2 पर्यंत KG2 जनरल. पर्यंत. ओके. आणि त्यांचं पहिलीत ॲडमिशन झाल्यावरही जर शाळा सकाळची असली 7 ते 12 तर 12ला त्यांचे आई-वडील आमच्या शाळेत आणून त्यांना सोडतात. ओके. कारण की इथे त्यांना जेवण वगैरे मिळतं, थोडं झोपायला जागा असते. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना ते कम्फर्टेबल राहतात. म्हणून ते ओके. इथे सोडतात. म्हणून बरीच मुलं 6.5 पर्यंत 6.5 वर्षाची
4 वाजतापर्यंत असतात, 11ला येतात. त्यांचे आई वडील जनरली श्रमिक असतील, म्हणजे लेबर क्लासमध्ये एक तर असतील तर. रिक्षावाले आहे, हा, मजूर आहेत, हा. दुसऱ्या आपल्या घरी ज्या काम करायला बायका येतात, आपल्या मदतीला ज्या येतात, हो. त्यांची ती मुलं आहेत. तर ते 11 वाजता सोडतात आणि 4 वाजता घेऊन जातात मुलांना. बरं. तर तिथे आम्ही सकाळी त्यांना शिकवतो, मग 1:30 वाजता आम्ही त्यांना लंच देतो. तर बरं. लंचमध्ये काय असतं, की छत्तीसगडी तो जो धन्वंतरी नगर आहे तो. हम्म. तर तिथे छत्तीसगडी जास्त मजूर सगळे छत्तीसगडी आहे. अच्छा. तर ते त्यांना भात, खिचडी, वरण-भात असं हा, खूप हा. आवडतं. हा, हा. तर मॅक्सिमम आम्ही खिचडी किंवा वरण-भात असं जास्त देतो. ते झालं की मग त्यांना पार्क बनवला आहे. तिथे पार्कमध्ये खेळायला नेतात. हम्म. तिथे खेळवतात आणि त्याच्यानंतर त्यांना 3 वाजता दूध देतात. हम्म. आणि मग 4 वाजता त्यांची सुट्टी होते. हम्म. कधी-कधी मध्ये लोकं काही वाटायला आले, तर ते पण त्यांना मिळतं. बरं. बेसिकली ॲडमिशन मुलांची झाली, की आम्ही त्यांना ॲडमिशनच्या वेळेस 2 युनिफॉर्म देतो अच्छा. आणि स्वेटर थंडीचं, दिवाळीचे नवीन कपडे देतो, जोडे चपला देतो आणि त्यांचं वर्षभराचं खाणं-पिणं. एवढं म्हणजे कंपल्सरीच आम्ही स्वतःला केलेलं आहे, की एवढं तर आम्हाला त्यांना द्यायचंच आहे. ओके. बाकी मग जसं डोनेशन आलं किंवा काही आलं तसं आम्ही त्यांना तर सरकारी मदत तर काहीच नाहीये यात. नाही, सरकारी मदत काही नाहीये. तर मग डोनेशन्स येतात तितके? 70% to 80% फॅमिलीमधूनच येतं आणि अच्छा. 20% साठी आम्ही दुसऱ्यांवर डिपेंड आहोत. पण आम्हाला बरीच संस्था बरेच मदत करतात. रोटरीवाले करतात. हा, हा. राजस्थानी महिला मंडळ जे आहे ते आम्हाला धान्य भरून देतं. हम्म. आणखीन जेसीज वाले जे आहेत, जे बगीचा वगैरे आमचा मेंटेन करायचं काम असतं, ते जेसीज वाले करतात. अच्छा. असे बरेच लोक. एक आहे ते आम्हाला म्हणतात, की ठीक आहे, मी आश्रमात येऊन काम नाही करू शकत, मी तुमचं विजेचं बिल भरतो. असे Yes. मला असं वाटतं, की एक जर चांगलं काम सुरू केलं ना, तर आपल्याला मदतीचे हात आपोआपच येतात. फक्त आपण तो ध्येय ठेवला धीर पाहिजे. 1985 पासून तो धीर ठेवलेला आहे. तेव्हा कुठे आता म्हणजे आता आणि आता सोशल मीडियाचं पण मदत होते ना. येस, पहिले असं एखादी इन्फॉर्मेशन सर्क्युलेट होणं पण खूप कठीण काम होतं. करेक्ट. तर आता ते सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे ब्रॉडकास्ट लवकर होतं हो, सगळ्या गोष्टी. करेक्ट. पण मदत मिळते. म्हणजे असं पैशाच्या अभावी कुठलं काम तिथे थांबलं नाही कधी असं, की पगार थांबलाय, की काही मुलांना खायला नाही मिळत आहे, की काही, की मुलं कमी आले पाहिजे असं नाही. आणि विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट हां. आम्हाला काहीही त्या वस्तीत जाऊन सांगावं लागत नाही, की आमची इथे शाळा आहे, की तुम्ही पाठवा. जसं शाळा ओपन झाली 26 जूनला, की आपोआप सगळ्या ॲडमिशन्स होऊन जातात. तुमच्याजवळ 115 मुलं आहेत आता. हां, खूप मुलं खूप आहेत मोठी आणि गोष्ट आहे. बरेच लोकं आम्हाला जोडलेली आहेत. येतात हां, लोकं हां. कंटिन्युअस. आणि एकदा काय लोकांना हा विश्वास झाला ना, की मी जिथे पैसा खर्च करतोय ज्यांच्यासाठी, हा पैसा त्याच्यापर्यंत पोहोचतोय. पोहोचतोय. जर त्यांनी हे पाहिलं, तर मग तो तिथून बाहेर नाही जात. मग तो बरोबर. वारंवार येतो तिथे. बरोबर. मेन ही गोष्ट आहे. बरोबर. आपण कुठेही आपला घामाचा पैसा असतो ना, द्यायच्या आधी आपण थोडा तर विचार करतो. अगदी एकदा बरोबर. आपल्याला हा विश्वास झाला, की आपण यायला राइट, लागतो. राइट, राइट. आणि मुलं तर जीवनच आहे ना. कोणाला नाही आवडणार मुलांबरोबर खर्च करायला? प्रत्येकालाच आवडेल ना, असं बरोबर. आहे. तर आता आश्रमाची सगळ्यात मोठी गरज काय आहे? सगळ्यात मोठी गरज हीच आहे, की आम्हाला असं वाटतं, की थोडं मुलांना आणखीन देता आलं पाहिजे. हं, आता जसं आमचे कोल इंडियावाल्यांनी क्रिसमस केला, तर आम्ही त्यांना प्रोजेक्टर मागितला. आम्हाला असं वाटतं, की छोट्या कॉम्प्युटर हे सगळं त्यांना, कारण आज समाजाची गरज आहे, की मुलांना ते सगळं थोडंफार यायला पाहिजे. डिजिटल साधनं म्हणूया आपण, डिजिटल ती यायला सगळ्यात मोठी यायला गरज आहे. पाहिजे. हं. हे आमची जो स्टाफ आहे, तो पण हे नाही करू शकत. आता आम्हाला एक कॉम्प्युटर मिळाला आहे आणि एक टीचर मिळाली आहे. हं, हं. तर आम्ही शाळेनंतर 1 तासासाठी त्यांना शिकवायला प्रयत्न करतोय, की आमचा स्टाफ शिकला पाहिजे. जर स्टाफ शिकला तर मग मुलं शिकतील ना, बरोबर आहे. असं आहे. कॉम्प्युटरसाठी CSR मधून आपल्याला नक्कीच प्रयत्न करता येईल. येस, बघूया आपण. येस. हो, नक्कीच प्रयत्न करता येईल. तर आता या 40-45 वर्षात किती मुलांनी शिक्षण घेतलं असेल या शाळेत? येस. आमच्या शाळेची मुलं सगळी, म्हणजे मला प्राउड वाटतं, की सगळी चांगले म्हणजे शिकले आणि चांगले नागरिक पण बनले. हं, हं. आमच्या इथे ज्या 2 टीचर्स आहेत, त्या हं, हं. आमच्या शाळेतच शिकलेल्या आहेत.
तुम्हाला हो. आश्चर्य वाटेल. त्या आमच्या शाळेत शिकल्या. अमेझिंग. या हॉल कारण आम्ही हा हॉल जो आहे ते झोपडपट्टीच्या लोकांना जर तुम्हाला लग्न आहे, तुमच्या घरचं काही कार्य आहे, तुम्ही बाहेर नाही खर्च करू शकत, तर आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. हं, बाहेरचं जे आमचं ग्राउंड आहे ते पण त्यांना देतो. त्यांची लग्न तिथे झाली आहे, ती आमच्याकडे शिकवतात. अशा म्हणजे इथून जे शिकतात त्याच्यामुळे काय त्यांना बेसिक थोडा इंटरेस्ट शिक्षणाचा होऊन जातो. हं. त्याच्यामुळे एक चांगले नागरिक ते बनतातच, प्रश्नच नाही. आणि आम्ही जो सेल अजूनही करतो तो, कारण की सेल एक असा आहे जो जुन्या कपड्यांचा. हं. आता आम्हाला त्या 10,000-12,000 आता आम्हाला काही वाटत नाही. म्हणजे माझ्या आईला, मामांना 10,000-12,000 जेव्हा मिळायचे, तर तेव्हा ते इतके आनंदित असायचे त्या दिवशी सेल झाला राइट, तर, की आता राइट. पैसे मिळाले, आता वर्षभराचं आम्हाला काही काळजी नाहीये. आज आम्हाला 10,000-12,000, 15,000 काही विशेष वाटत नाही. पण आमचं झोपडपट्टीचे मुलांच्या आई-वडिलांची इंटरॅक्शनचा एकच तो मार्ग आहे. त्या अच्छा. दिवशी ते येतात आणि तुम्हाला हां. आश्चर्य वाटेल, जसं आपण दिवाळीचं शॉपिंग करतो ना, हां, हां. तसा माहोल असतो आमच्या आश्रमात. ओह! अगदी एक-एक कपडा सगळं पाहतात. नवऱ्याला नाईस. पण आनंद असतो, की मी बायकोला 4 साड्या घेऊन दिल्या. बायकोला पण आनंद असतो, की आज मी खूप शॉपिंग केली. अगदी खूपच. प्रत्येक जसं आपण पाहून घेतो, तसं ते घेतात. तो माहोलच पाहून माणूस एन्जॉय करू शकतो असं. खूपच इनोव्हेटिव्ह आयडियाज आहे. म्हणजे छोटा-छोटा पैसा जनरेट करण्यासाठी जनरेट त्यावेळेला या इनोव्हेटिव्ह आयडियाज सुचल्या आणि त्या अजूनही कंटिन्यू आहेत. कंटिन्यू. आम्ही तो म्हणून आम्ही तो उपक्रम अजूनही ठेवलाय. आता आम्हाला त्या पैशाची विशेष म्हणजे तेवढे पैसे आम्हाला तसेच मिळतात. हं, हं. पण त्यांचा तो एन्जॉयमेंट, आम्हाला पाहायचा एन्जॉयमेंट सगळंच आहे त्याच्यामध्ये. त्यांचा आनंद तर आहे, पण आमचा पण खूप आनंद आहे. आम्हालाही खूप आनंद वाटतो ते खूपच सगळं छान. पाहून. म्हणजे जे जुने कपडे डोनेट करतात लोकं, त्यांनाच तुम्ही रिफॅब्रिकेट करून एक प्रकारे मग येस. त्याचा सेल करता. सेल करतो तर तो त्याच. वर्षातनं एकदा होतो की वर्षातून एकदा होतो. आम्ही दिवाळीला? जसं हिवाळा आपला सुरू होतो ना हां, थंडीच्या हां, आधी, हां. मग गरम कपडे वगैरे सगळे दिल्या जातात असं अच्छा. त्याच्यामध्ये. माझी आई तर खूप मेहनत करायची हो. आमचा एक फ्लॅट होता. हं. त्याच्यामध्ये इतके कपडे जमा व्हायचे, की आम्हाला आईला शोधणं त्या कपड्यामध्ये कठीण होतं. असं असं म्हणजे तिला इतकं होतं. खूप मेहनत करायची ती. पैसे जनरेट करायला त्यावेळेस खूप मेहनत करायची. असं. आज आपल्याला पैसा आला तर आपल्याला कळत नाही. माझ्या आश्रमात एक बाई आल्या माझ्याकडे. हं, हं. त्या म्हणाल्या, की "सुलेखाताई तुम्ही खूप छान काम करताय. हं, सगळे हं. म्हणतात, की तुम्हारे इसमें आश्रम में 4 चाँद लग गए. हं, हं. सब आश्रम नया हो गया, पेंटिंग्स हो गई और झूले लग गए, पार्क हो गया. बहुत आप बढ़िया काम करते हैं. हं. लेकिन मैं एक बात बताऊँ, आपकी माँ जो काम करती थी ना, वो आप नहीं करते." म्हटलं, "अरे बापरे! आपण इतकंही करतो तरी आईचंच नाव आहे अजून." तर म्हणे अधिक मास आला, हां, हां. की आई म्हणायची, की आता अधिक मासाचं आपल्याला वाण द्यायचं असतं. तर तू 2 स्वेटर विण. एक दुसऱ्या बाईला बोलवायची, "तू 2 स्वेटर विण." 28 मुलं होती. सगळ्या मुलांची स्वेटर 4 महिन्यात विणून तयार करायची आणि दिवाळीचा जो कार्यक्रम व्हायचा, त्याच्यामध्ये कार्तिक मासमध्ये सगळ्या मुलांना ती ते स्वेटर घालायची. हे तिचा 4 महिन्याचा संकल्प असायचा. अच्छा. मैंने आज सुलेखा ताई बोलती, "एक डोनर को लेके आओ, स्वेटर लेके आओ, पहना दो सबको." ये चेंज हो गया. मी म्हटलं, की माझी आई आता जास्त समजू नाही शकत. जर तिला समजलं असतं, तर निश्चितच तिचं आयुष्य वाढेल म्हटलं. असं माझ्या आई आणि माझ्या मामांनी खूप काम खूप, केलंय खूप, हो, खूप, खूप खूप, काम खूप. केलंय. त्यावेळेसची इंडियाची फायनान्शियल कंडिशन पण तितकी म्हणजे तितकी सधन नव्हती जितकी येस, आता आहे. येस. जितके रिसोर्सेस आता अवेलेबल आहे इझिली तितके नव्हते त्यावेळेला सगळं. म्हणजे हाताने स्वेटर विणणं आता तर विचारच नाही करणार. माझ्या डोक्यातही नाही आलं, की असं पण एक प्रोजेक्ट होऊ शकतं. तर मुलांचे काय-काय ॲक्टिव्हिटीज असतात मग तिथे दिवसभर? मुलांचे खेळ होतात त्यांना. हं. डान्स, गाणे, ड्रिल सगळंच होतं. योगा सगळंच शिकवतात त्यांना अच्छा. आणि ती मुलं व्यवस्थित ग्रास्प पण करतात. त्याच्यामध्ये आम्ही आता मोटिव्हेशनसाठी त्यांना मेडल्स देतो याच्यामध्ये. गॅदरिंग होतं. त्याला आम्ही बालक दिवस म्हणतो. हं, ते बालक दिवसला आम्ही जे 3 चांगली मुलं असतात हं, प्रत्येक वर्गाची, त्यांना आम्ही गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल, ब्रॉन्झ असं देतो. हं. आपल्याला असं वाटेल, की झोपडपट्टीच्या लोकांना नाही समजत ना, काय समजणार आहे मेडल वगैरे. पण असं नाहीये सर. जेव्हा आम्ही त्यांना ते घातलं, तर त्यांचे वडील
आजकाल तर फोनवर सगळ्यांजवळ कॅमेरा आहे. आजकाल सगळ्या म्हणे मॅडम मुझे फोटो खींचना है. मैंने बोला आपके बच्चे को क्या मिला? मेरा बेटा होनहार है सब में. हम्म, मीन्स त्यांना हे माहिती झालंय की माझा मुलगा हुशार आहे. हम्म, म्हणजे ते त्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि बाकी मुलांना पण असं वाटतं की मला पण हे मेडल मिळालं पाहिजे म्हणून तेही त्या दृष्टीने प्रयत्न करतात. सुंदर. असं चालू आहे काही काही असं आम्ही ट्रायल एरर करत असतो. खूप खूप कधी छान. कधी खूप वाईट पण अनुभव येतात. पहिले आम्ही फळं नव्हतो देत मुलांना. हम्म, पण मुलांना हे माहिती आहे की मी आली की त्यांना काही ना काही खायला मिळतं चांगलं वगैरे हम्म, असं. हम्म, हम्म, एक मुलगा मला जवळ येऊन म्हणाला की ताई हमको अंगूर खाने हैं. मला खरोखर त्या दिवशी डोळ्यात पाणी उभं राहिलं की स्वस्त होते हो, ₹80 किलो, ₹70 किलो अंगूर होते. मग मी हम्म, विचार केला की आपण यांना फळं का नाही देत? मग हम्म. आता तेव्हापासून आम्ही शनिवार जो दिवस आहे, हा. आम्ही आता त्या दिवशी त्यांना फळं आणि दूध देतो. हो. कारण की इतकी छोटी गोष्ट आहे ना. जर आपण एवढा खर्च करू शकतो, तर आपण फळांसाठी निश्चितच करू शकतो. अशा छोट्या-छोट्या त्यांच्या गरजा असतात. ते त्यांच्याबरोबर काम केल्यावरच आपल्याला लक्षात आपल्याला येतं. लक्षात. एरवी आपल्याला नाही लक्षात येते असं. खूप खूप म्हणजे खूपच चांगलं काम तुमच्याकडून घडतंय. खूपच. ते माझे पेरेंट्सचा आशीर्वाद आहे माझ्याबरोबर. हो. मला तरी असं वाटतं, की घरच्यांचा एवढा आहे आणि आम्ही लहानपणापासून हेच पाहिलं घरी. त्याच्यामुळे आम्हाला असं हे काम काही खूप असं ग्रेट वाटत नाही. म्हणजे अंगवळणीच आहे. पण छान आहे आणि आता माझं रिटायर्ड लाईफ आहे, तर आपलं मी एन्जॉय करते. आणि मुख्य म्हणजे आईनी सुरू केलं ते तुम्ही कंटिन्यू केलं आणि त्यात तुमचेही मुलं हातभार लावतात आहे. तर हां, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे काम आहे. तर बरोबर हे आहे. पण बघायला नाही मिळत ना कधी-कधी काय होतं एखादी पिढी संपली, की त्याचं सोशल वर्क तिथेच संपून हां, जातं. हां. नाही, नाही. नवीन पिढी आपल्या जीवनात व्यस्त होऊन जाते. नाही. तर ही एक दुर्मिळ गोष्ट इथे बघायला मिळते ना आपल्याला. बरोबर आहे. तर या आता 45 वर्षाच्या काळात सर्वात कठीण काळ कोणता होता? सर्वात कठीण काळ होता कोरोनाचा सर. अच्छा. कारण डोनेशन बंद झाली. हां, मुलं येणं बंद झाली. हां. पण स्टाफला तर पगार द्यायचाच होता. त्यांची घरं कशी चालणार? ते एक मोठं चॅलेंज होतं. मोठंच. तेव्हा मग असा विचार केला पहिल्यांदा, की यांचा पहिलेच त्यांना पगार खूप कमी आहे. हो. म्हणजे आम्ही त्यांचा आभारच मानतो, की ते एवढ्या कमी पगारात इतकं छान आमच्याबरोबर काम करतात आणि आश्रम चांगलं चालतं त्याचं श्रेयच आमच्या स्टाफला आहे. हं. कारण की ते इतक्या मनापासून काम करतात सगळ्या व्यवस्थित एवढ्या कमी पगारात. हं. माझ्या आईला तर रात्री झोपच येईना, की पगार अर्धा केला तर यांची घरं कशी चालणार? हं. तेव्हा माझी मुलगी एक यूएसला होती. तर ती म्हणाली, की या वर्षांचा खर्च मी करते. आजी तुम्ही काळजी नका करू." अमेझिंग. मग 2 वर्ष तिने तो पण असं तो इतका पिरियड असा काही फिक्स नव्हता ना, काही समजत नव्हतं, समजत की नव्हतं. किती दिवस हे होईल, किती दिवस आहे. फर्स्ट लॉकडाऊन, हां. सेकंड लॉकडाऊन त्याच्या म्हणजे कळत नव्हतं की किती हां. फर्स्ट वेव्ह, तरी सेकंड वेव्ह. आम्ही त्या बायकांना तेव्हा पेपर बॅग्स बनवायला शिकवलं होतं. हां. माझी भाऊ-बहिणी होते. माझ्या वहिनींनी ते शिकवलं. तर आमची फॅमिली पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे इन्व्हॉल्वड आहे. ॲक्चुअली. सगळे लोकं तिथे काम करतात. सो ब्युटिफुल. तर त्यांनी मग तेव्हा पेपर बॅग्स खूप पाहिजे होत्या सगळीकडे. मग हं. पेपर बॅग्स थोडेफार त्यांना पैसे मिळायचे. पण पगार त्यांचा पूर्ण दिला. ते माझ्या मुलीने, यूएसवाल्या मुलीने. तिने अमेझिंग. 2 वर्ष पाठवलं. 2 वर्ष ते काम करणं सातत्याने म्हणजे ते थोडं कठीण होतं. खूप म्हणजे कठीण आहे. त्याच्यानंतर आश्रम रन करेल की नाही हे पण एक कठीण प्रश्न होता समोर, हो. की हा रन करेल की नाही. पण त्यांची म्हणजे इम्युनिटी आपल्यापेक्षा चांगली असते सर. झोपडपट्टीच्या लोकांची इम्युनिटी हो. तुम्ही हे अनुभवलं असेल त्यावेळेस, की त्यांची इम्युनिटी आपल्यापेक्षा चांगली असते. ते इतक्या क्राउडेड एरियात राहून सुद्धा त्यांना तितका त्रास तितका नाही झाला, त्रास नाही झाला. जितका आपल्याला आपल्याला झाला. झाला. हं. खूप आमच्यासाठी सगळ्यात कठीण पण तोच दृढ पिरियड होता. इच्छाशक्ती होती आणि त्याच्यातून ते मार्ग हो. निघत गेले. म्हणता येईल. आणि माझी आई आणि मामाची ही लाईफलाईनच होती हो. आश्रम सोडून ते काही विचारच नव्हते करत दुसरा. हां. दुसरा त्यांचा काहीच विचार नसायचा. काहीच विचार. आणि माझे मामा एअर फोर्समध्ये असल्यामुळे त्यांनी डिसिप्लिन आश्रममध्ये चांगलं लावलं. जी आमची अकाउंटंट आहे ॲक्चुअली तिने काही अकाउंट्स वगैरे शिकली नाहीये ती. बी.कॉम पण नाही, बी.ए आहे. पण अच्छा. माझ्या मामांनी तिला असं टीच केलं, की जो पैसा आला पहिले तो बँकेत जमा करायचा. हं. मग आपल्या काय गरजा आहेत त्या लिस्टमध्ये लिहायच्या. मग त्याचा खर्च काढायचा. मग तेवढा
सँक्शन करवायचं. हं, इतकं चांगलं शिकवलंय, ती इतकी छान अकाउंट मेंटेन करते, हं, हं. की कोणाला वाटेल की ही अकाउंट्स करून आलेली आहे. अशा मॅडम आहेत अमेझिंग. आमच्या. तर आता पुढील 10 वर्षात काय स्वप्न आहे आश्रमाचं? आश्रमाचं हेच आहे, की मुलं चांगली झाली पाहिजे, चांगल्या शाळांमध्ये गेली पाहिजे हं. आणि आम्हाला असं वाटतं थोडं ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे. ओके. ॲक्टिव्हिटीसाठी थोडंसं पैसा जास्त लागतो कुठले. आता आपण घरी कसं माझी नातवंड बाहेर आहेत वगैरे, तर मी पाहते, की त्यांना खूप ॲक्टिव्हिटी मिळते करायला. हं. बिल्डिंग ब्लॉक्स असतात, बिल्डिंग बांधतात, हां. खेळायला खूप मिळतं. राइट. त्याचा थोडा अभाव आहे. आमच्याजवळ जसे 10 सायकली आहेत आणि 40 मुलं आहेत ना, हं. 10 पाळणे आहेत, 45 मुलं आहेत. 1 पाळण्यावर 2 मुलं झोपतात. हां, पण हां. ते पण ग्रॅज्युअली आमचं चांगलं झालं. पहिले तर आमच्याजवळ आम्ही काय करायचो, की एक पलंग लोकांनी दिलेले असायचे. हं. त्याच्यावर गादी टाकायचो आणि 4-5 मुलांना झोपवायचो. अच्छा. हळू-हळू एक हे चिट फंड, बीसी वगैरे असते हं. बायकांची. हं, हं. एकदम सिंपल बायका होत्या. त्यांनी त्या आपल्या बीसीमधून पैसे जमा करून आम्हाला 40 पाळणे दिले. म्हणजे त्या दिवशी मला असं वाटायला लागलं, की समाजकार्य नुसतं झेंडा लावून करतात असं नाही. घरगुती लोकं पण अगदी सायलेंटली करून चालले जातात ते कुठे. त्यांचं नावही येत नाही. ब्युटिफुल. त्यांनी ते 40 पाळणे आम्हाला दिले. ते पाळणे आमच्यासाठी आता इतके युजफुल आहेत. कारण आमच्याजवळ पाळणाघराची बरीच मुलं आहेत ना. राइट. आम्हाला थोडे इक्विपमेंट जास्त पाहिजे. एक मला असं असतं, की बाहेर तर पार्क आहे आमच्या इथे, पण झोपडपट्टी असल्यामुळे काय होतं, की कधी-कधी संध्याकाळी बाहेर मोठी मुलं येतात, झुले तोडून जातात, घसरगुंडी तोडतात. हं. तर मला एक असं वाटतं, की एक आतमध्ये इनडोअर प्ले गेम त्यांच्यासाठी असला पाहिजे, जिथे ते हं. खेळतील. बिल्डिंग ब्लॉक्स हे ते. जास्त हे ॲक्टिव्हिटी त्यांची वाढली पाहिजे. बाकी बरोबर. बेसिक तर आम्ही श्लोक शिकवतो, तोंडी शिकवतो, वर्कबुक भरवतो, जे असतं युज्युअल. जे सिलेबस आहे के-जी-1, के-जी-2चं गव्हर्नमेंटचं ते आम्ही त्यांना शिकवतो. पण बरोबर. प्रॅक्टिकल नॉलेज, ॲक्टिव्हिटी ही वाढायला पाहिजे आणि ही याच शाळेमध्ये नाही, प्रत्येक शाळेमध्ये वाढायला पाहिजे वाढायला सर. पाहिजे. प्रत्येक नाही, शाळेत. इंडियामध्ये तर इव्हन प्रायव्हेट स्कूल्समध्ये पण ॲक्टिव्हिटीजवर तितकं लक्ष अजून तरी नाही दिलं हं, जात हं, आहे. हं. आता हळू-हळू सुरू होतात आहे, होते. पण तरी अ, मुलांची संख्या जास्ती असते ना जनरली हं, आणि हं, तितके हं, हं. इक्विपमेंट्स मला नाही वाटत कुठली शाळा करेक्ट. मेंटेन करते. नाही, नाही. नाही करत. बरं, आता आपल्या प्रेक्षकांना जर इन्व्हॉल्व व्हायचं आहे, हं. है ना? काही डोनेट करायचं आहे, तर काय प्रोसेस असते? आश्रमचा पत्ता काय एक्झॅक्ट त्यांनी व्हिजिट कसं करायचं आणि म्हणजे कुठल्या वेळेला करायचं आणि काय प्रोसेस असते? तर एक रफ त्याचं. हं, आमचा आश्रम बेसिकली काय आहे, खामला स्क्वेअरवर आहे. हं, हं. ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या अपोझिट आहे. बरं, शाळेची वेळ तर 11 ते 4 आहे. बरं, स्टाफ 5 वाजतापर्यंत असतो. बरं. तर तिथे आम्ही असं केलंय, की आता आपण कोणाला एकदम 10,000 15,000 द्या म्हटलं, तर लोकं विचार करतात. हं. तर आम्ही म्हणतो, तुम्ही 1 दिवसाला आमच्या मुलांना अडॉप्ट करा. म्हणजे ओके. 1 दिवस तुम्ही मुलांबरोबर घालवा. सो नुसते पैसेच नाईस. नका देऊ. तुम्ही ब्युटिफुल. खेळा, त्यांना शिकवा आणि त्या दिवशी त्यांना जे पण खायला प्यायला लागेल, दूध आहे, जेवण आहे, रिअल इन्व्हॉल्वमेंट. त्याचा खर्च उचला आणि तुम्ही दिवसभर त्यांच्या मीन्स अडॉप्शन एक वन डे अडॉप्शन हे आमचं एक मेन स्कीम आहे. नाईस. सो इनोव्हेटिव्ह. बाकी मग तुम्हाला जर काही वाढदिवस करायचा असला मुलांचा किंवा पर्व करायचा असला, आम्ही आमच्या मुलांचे वाढदिवस तिथे करतो. आम्ही जसं तर जुलै महिना आहे. हं. तर जुलै महिन्यामध्ये जितकी मुलांची वाढदिवस आहे, इंडिव्हिज्युअल तर आम्ही सेलिब्रेट नाही करू शकत. तर आम्ही शक्यच नाही. लास्ट डे काय करतो, केक आणतो हो, हो. आणि त्या मुलांना उभं करतो, अक्षवाण करतो, बाकी मुलांना केक देतो, त्यांना गिफ्ट देतो. अशी नाईस. टन बाय टन दर मंथमध्ये येतं, दर महिन्यात येतं, म्हणून हं. सगळ्यांचे वाढदिवस होतात. हं. तर जर तुम्हाला वाटलं, की माझ्या मुलाचा मार्चमध्ये वाढदिवस आहे, तर तुम्ही पण त्या शेवटच्या दिवशी येऊ शकता. तुमचा मुलगा पण त्या मुलांबरोबर आपला वाढदिवस करेल. सो त्याच्यामुळे नाईस. काय होईल, की मुलामध्ये एक भावना येते, की मला माझ्यातून पण काही थोडंसं हं. माझ्यापेक्षा जो कमी आहे त्याला द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. ना. राइट. जेव्हा ते तिथे येतात, तिथे पाहतात, तेव्हा त्यांच्यामध्ये ती भावना तो निर्माण होते. संस्कार लहानपणीच बिंबवण्यात येस, यावा लहान येस. मुलांवर. ब्युटिफुल. येस. त्याच्यामुळे मला माझ्या मुलींना कधी सांगावं नाही लागलं, की तुम्ही आजीच्या हां. आश्रमाला पैसे द्या. ते हां. ऑटोमॅटिक कारण त्यांचे लहानपणी वाढदिवस तिथेच व्हायचे.
शिबिर तिथेच जायच्या त्या उन्हाळ्याचे जे पेंटिंग, हे क्राफ्ट शिबिर, योगा शिबिर. त्याच्यामुळे हा जो बी आहे, तो त्यांच्या मनात तेव्हापासून होता. ओके. म्हणून ते ऑटोमॅटिकच ते करतात. माझे नाईस. भाऊ आहेत, भावांची मुलं आहेत, सगळे त्याच्यामुळे करतात. म्हणून मला असं वाटतं, की जर बाकी लोकांनी पण आपल्या मुलांना वर्षातून एकदा, मी नाही म्हणत की नेहमी आणा, कधीतरी आणायचं. म्हणजे मग त्यांना लक्षात येईल, की सोसायटीमध्ये आपल्यापेक्षा कमी लोकं आहेत. त्यांच्याजवळ आपल्यासारखं नाही आहे. तर आपण आपल्यामधून थोडंसं त्यांच्याशी शेअर करायचं. राइट. जर कोणाला स्किल शेअर करायची असली, समजा एक 1 वीक कॅम्प घ्यायचा आहे, कोणी आर्टिस्ट आहे, येस. पेंटिंग्स किंवा कोणी छान डान्स करतं, क्लासिकल डान्सर आहे. इफ दे वांट टू कंडक्ट 1 वीक कॅम्प, येस. तर तसं काही पॉसिबिलिटी आहे का? तसं पण आहे. काही मुलांना काय असतं, की एक त्यांना काहीतरी थोडंसं करून या मुलांना शिकवून एक सर्टिफिकेट पाहिजे असतं स्कूलमध्ये सबमिट करायला. अच्छा. क्राफ्ट किंवा आम्ही या मुलांना शिकवलं काहीतरी मीन्स डेली रुटीनपेक्षा वेगळं काम केलं. असं सेंटर ओके. पॉइंटचे काही मुलं आमच्या इथे आले होते. मग अच्छा. ते 1 हात तास शिकवतात. मग त्यांनी पतंग बनवायला शिकवली आणि आकाशदिवा बनवायला, आकाशकंदील हं, हं. असं ते शिकवतात. आणि आम्ही ज्या लेडीज येतात, हं. हाउसवाईफ्स असतात, हं, हं. त्यांच्याजवळ खूप स्पेंड करायला नसतं. हं, हं. पण त्यांच्याजवळ ते चांगलं गाणं म्हणतात, डान्स हं, करतात. तर हं. मग आम्ही त्यांना म्हणतो, की तुम्ही सॅटर्डेला या हं. आणि आमच्या मुलांचा क्लास घ्या. ओके. म्हणजे मुलांना पण रोजची टीचर पाहून मोनोटोनस होऊन जातं. बरोबर. त्यांना पण चेंज होतं आणि आमच्याही टीचर्सला थोडंसं 1 दिवसाचा चेंज चेंज मिळतो मिळतो. आणि त्यांनाही छान वाटतं 2 तास शिकवायला. ही पण बरोबर. ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही. पाहिजे तर तुम्ही धान्य देऊ शकता. कारण मुलांसाठी रोज जेवण असतं तिथे. हां. जर कोणाला वाटलं, की मुलांसाठी काही धान्य द्यायचंय तर देऊ शकता. मुलांचा दुधाचा आमचा खर्च साधारण ₹9,000 महिन्याचा आहे. दुधाचा. दुधाचा खर्च. ओके. तर 9,000 नाही केले तर 3,000 2,000 दुधाचे जर तुम्ही किंवा तुम्ही दूधच आणून दिलं 4 लिटर कोणी लावून दिलं, तुम्हाला जर का असं पैसे हां. नसेल द्यायचे, हां, हां. तरी तुम्ही करू शकता. मदत करायचे खूप वेज आहेत. जर तुम्ही आश्रमात आले तर तुम्हाला लक्षात येईल की खूप हं. करू शकता इथे. आणि तुम्ही खूप इनोव्हेटिव्ह वेज त्याच्यात इंट्रोड्यूस केले आहेत, की तुमचं जे मला ते सगळ्यात जास्त ते आवडलं, की 1 डे अडॉप्शन, अडॉप्शन. ते अडॉप्शन. खूपच छान आयडिया आहे, की येस. नुसतं पैसा देऊन फीलिंग नाही येत कधी काय येस. ती. तर खरी तुम्ही गोष्ट. तो एक दिवस एक त्यांच्यासोबत कृतीने जे येईल, तुम्ही हां. एक चित्र बघता आणि एक तुम्ही चित्र बनवता. हां. त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना, तोच हा डिफरन्स आहे. ना, तुम्ही एक चित्र बनवून पहा. होऊ शकतं जो चित्र पाहून राहिला तेवढा चांगला नाही होईल, तरी तुम्हाला 3दा तरी तो पाहावासा वाटेल. थोडासा कुठे रब करायचा, कुठे ठीक करायचं असं एक वाटतं ना, ते आपण जे केल्याने आपल्याला केल्याने जो समाधान जे मिळतो, समाधान मिळतं. पैसे तर द्यायचंच आहे. ते तर आहेच. पैसा तर लागतोच असं काही नाहीये. पण मेन हे यांनी चांगलं वाटतं. तर जर कोणी येऊन व्हिजिट करून आम्हाला पाहून गेलं आणि आम्हाला एन्करेज केलं, हं. त्यांनी पण मोटिव्हेशन मिळतं. ना, हं. असं एक जेव्हा जमलं तेव्हा करायचं, असं काही नाहीये. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सुलेखाताई. जाता-जाता तुम्ही काय संदेश तुम्हाला जर काही संदेश द्यायचा आहे जाता-जाता? मला असं वाटतं, की झोपडपट्टीचे मुलं पण आपल्या मुलांसारखेच चांगले, इंटेलिजंट आणि सुदृढ आहे. हं. त्याच्यामुळे आपण त्यांच्यामध्ये भेदभाव नाही करायला पाहिजे. हां. आणि इथे जिथे झोपडपट्टीची मुलं शिकतात, तिथे आपण आपल्या मुलांना सारखं न्यायला पाहिजे. हं. त्याच्यामुळे आपली मुलं पण बरंच शिकतात आणि त्या मुलांना आपल्या मुलांबरोबर राहायची गरज आहे. बरोबर. समाजाला जर आपल्याला इक्विव्हॅलंट आणायचं आहे, तर आपल्याला ही जी खालची पिढी आहे, जी दुर्बळ आहे, त्यांना आपल्याला सबळ करायचं आहे. ते नाईस. तेव्हाच शक्य होईल, जेव्हा त्यांना चांगलं शिक्षण, खाणं-पिणं, चांगल्या सवयी, संस्कार लहानपणापासून मिळतील. त्याच्यासाठी लोकांनी आमच्या आश्रमात यावं आणि आश्रमाला व्हिजिट करावी, मदत करावी आणि आमच्याबरोबर कार्य करावं. नक्की. नक्कीच. सुलेखाजी, मनापासून खूप 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 आभार. आज तुम्ही म्हणजे मला पण थोडंसं जेव्हा पल्लवीनी सांगितलं मला, की तुम्हाला पहिले भेटायला आलं ना, तर येस. पहिल्यांदा जेव्हा ती आली,
तर तुम्ही नव्हते तेव्हा. नाही. राइट. हां. नंतर मग जेव्हा ती सेकंड टाईम भेटायला आली, तिने सांगितलं, की ते थोडं वयस्कर आहे. तर मला पण असं थोडं वाटलं, की आपण इतक्या लांब बोलवतोय त्यांना. नाही, नाही. पण मला तर काही प्रॉब्लेम नाहीये सर. हां. मला देवकृपेने माझी सगळी सोय आहे. तो मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि आश्रमाच्या कामासाठी मी कुठेही पण बस. आपली जुनी लोकं इतकी चांगली होती. त्यांनी आपल्याला हां. एवढा प्लॅटफॉर्म बनवून दिला. हो, भाऊजीटे तर आमचे एकदम आदरणीय स्थानमध्ये आहेत. हो. ते आमच्या सगळ्या फॅमिलीचे आमचे आदर्श आहेत ते. हां. आमचे मामा, आमची आई, आमचे मामी या लोकांनी कधी पण या लोकांशी भेदभाव नाही केला. इतकं काम केलं. तर आता त्यांनी आपल्याला एवढं करून दिलंय, तर आपली पण थोडी ड्युटी आहे, की आपण ते काम पुढे न्यायला पुढे पाहिजे. न्यायला पाहिजे. नाही का? हा आम्हाला संस्कार मिळालाय आणि हा संस्कार आपण सगळ्यांना द्यायचा. राइट. तर आता पुढे काय विजन आहे? म्हणजे आता हे आश्रम अजून पुढे मॅनेजमेंट त्याचं कसं जाईल? मॅनेजमेंट असं आहे, की आश्रमाला आम्हाला एवढीच जागा मिळालेली आहे. हं. ही गिफ्टेड आहे. हो. तर आम्ही इथे असं काही कमर्शियल यूज नाही करू शकत. नाही. आम्ही फक्त काय करू शकतो, मुलांमध्येच जे पण आम्हाला आहे, हो. ॲक्टिव्हिटी आणा, प्ले प्ले एरिया बरोबर. वाढवा किंवा काय शिकवा किंवा शिबिर किंवा हं. ट्युशन क्लासेस. हं. तर एक आमचं असं आहे, की आम्हाला एक वाटतं, की मुलांना ट्युशनसाठी खूप पैसे लागतात, हं. गरिबांच्या हं, मुलांना. हं. तर मध्ये इथे क्लासेस चालत होते. स्वरूप वर्धिनी जे होते, ते क्लासेस घ्यायचे 8वी, 9वी, 10वी चे. अच्छा. तेव्हा माझी आई होती, तेव्हा मी पण यायची तिथे शिकवायला बरेचदा. अच्छा. तर एक मला असं वाटतं, की क्लासेस दुपारी सुरू व्हायला पाहिजे. जे अच्छा. मोठ्या वर्गाचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि ओके. चांगले टीचर्स मिळायला पाहिजे. कारण आम्ही एवढं स्पेंड नाही करू शकत. तर हं. कोणी जर का आम्हाला सेवा दिली त्या हं. मुलांना शिकवायला, तर शिकवायला. एक क्लासेस सुरू करायची आमची खूप इच्छा आहे मुलांना. कुठल्या वर्गासाठी? 8वी, 9वी, 10वी कारण तेव्हापासूनच बरं. 8वी पासूनच थोडं टर्निंग पॉइंट सुरू होतं मुलांचं. बरोबर. आणि त्यांचं काय इंग्लिश आणि मॅथ्स दोन्ही वीक असतं. बरोबर. मेनली कमीत कमी इंग्लिश आणि मॅथ्ससाठी जरी यांचे क्लासेस सुरू झाले, तर आम्हाला म्हणजे त्यांना मदत होईल की नाही, पण मला असं वाटतं की एक 10वीचं जर का एक वर्ष त्यांचं चांगल्या रीतीने निघालं, तर पुढचं आयुष्य इझी जाईल त्यांच्यासाठी. 10वीचं फाउंडेशन 8वी पासूनच सुरू 8वी होतं. पासून म्हणून तर 8वी पासून जर क्लास त्यांना मिळाला, तर ते 10वी पर्यंत त्यांचं बेस अगदी पक्का होऊन जातो. कुणाला वीकेंडला क्लास घ्यायचा असेल ते पण चालेल राइट? शनिवार, रविवार जर कोणाजवळ फ्री मी असेल. पाहिलं शनिवार, रविवार मी पण मॅथ्सचे क्लासेस बरेच वर्ष शिकवले. हं, हं. पण माझा पर्सनल अनुभव हे आहे, की मॅथ्ससाठी रेग्युलरच क्लास लागतो. ओके. सॅटर्डे, संडेला तुम्ही इंग्लिश शिकवू शकता, अच्छा. काही क्राफ्ट शिकवू शकता, संस्कृत घेऊ शकता. पण हां. मॅथ्स जर का तुम्हाला आहे, मॅथ्स प्रॅक्टिसच मागतो. सिरियसली करायचं. मॅथ्ससाठी आम्हाला जर एखादा रेग्युलर टीचर मिळाला कोणी हं. शिकवायला, हं. तर आम्ही तो एक म्हणजे मोठ्या मुलांसाठी, जी मुलं आमच्याकडे येतात त्यांचे मोठ्या भाऊ-बहिणींसाठी बरोबर. आम्हाला तो क्लास सुरू बरोबर. करायचा आहे. कारण आम्ही तिथे हेच करू शकतो. हां. शिक्षणच देऊ शकतो देऊ शकतो. मुलांना असं. बेसिक मोटिव्ह तोच आहे. एक चांगलं शिक्षण देण्याचं आणि चांगले तिथनं मग ते एक चांगले नागरिक बनतील. संस्कार चांगला झाला, सवयी चांगल्या हं. झाल्या लहानपणापासून, तर ते आपोआप बिल्डिंग चांगलीच होईल ना. बेस जर चांगला राहील तर बरोबर. बिल्डिंग चांगलीच होईल. खूपच छान विचार आहे. आणि आम्ही पण आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. येस. हे किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चालेल. है ना? आणि बघूया तुमचा किती पण खूप धन्यवाद, की तुम्ही आम्हाला बोलवलं. तुम्हाला आमची माहिती ऑलमोस्ट मिळाली. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले. सगळा काय म्हणता येईल म्हणजे त्या दिवशी हिला पल्लवीला, पौरवीला स्कूलमधून घ्यायचं होतं. थोडा वेळ होता तिच्याजवळ म्हणून ती तिथे देवळात गेली. अच्छा. आणि तिथे कोणाची तरी भेट झाली आणि आणि त्यांनीच त्यांनी सांगितलं, की असं-असं आश्रम आहे आमचं. मग म्हणजे युनिव्हर्सनी असं अरेंजमेंट येस. करून ठेवल्यासारखं झालं आणि त्याच वेळेला हे आमचं पॉडकास्टचं चालेल. सुरुवात झाली आहे आमची मागच्या 2 महिन्यापासूनच. येस. तर हे असं सगळं जुळून आलं. ते देऊळ पण आमच्या परिसरमध्येच आहे. अच्छा. तिथे फक्त मारुतीची स्वयंभू मूर्ती होती आणि तुटफूट देऊळ होतं. आमच्याजवळ तर पैसेच नाहीये, की आम्ही ते करू शकू. हां. तर मग आम्हाला एक ग्रस्त आले. म्हणाले, की "मी करतो.
हं. ही मूर्ती उचलू आणि हॉल बनवू. म्हटलं आपण हिंदुस्थानात राहतो. स्वयंभू मूर्ती उचलायची आपल्याला परवानगीच नाहीये. बरोबर. इथल्या इथे तुम्ही फक्त जी भिंत पडली आहे ती करून द्या आम्हाला. हं. बगीच्याचं आम्हाला झाडांचं खूप आहे. तिथे खूप झाडं आहे पहिलेपासून. तो अच्छा. परिसर इतका चांगला आहे आमचा. सगळीकडून झाडं वगैरे आहेत ना, एकदम छान वाटतं तिथे. हं. तर मग जेव्हा ते मदतीला आले तर 4-6 डोनर उभे राहिले. कोणी टाइल्स लावल्या, कोणी वरच्या रूफ केला. मग आणखीन मूर्त्या बसवल्या. एक सुंदर मंदिरच तिथे तयार झालं. म्हणजे ती जागा नाईस. इतकी चांगली झाली, की शेजारी 2 फ्लॅट्स आहेत 2-3. त्या हां. फ्लॅट स्कीमचे सगळे लोकं संध्याकाळी येऊन तिथे बसतात. छान आरती होते, भजन होतं, हं. सुंदरकांड, हनुमान चालीसा. मी नाईस. विचार करते, की डॉक्टर गोमस्ताच्या जागेचा चांगलाच उपयोग होऊन राहिला. इकडे झोपडपट्टीच्या लोकांसाठी, हं. इकडे मिडल क्लासच्या लोकांसाठी. आहे तर दोन्ही सामाजिकच कार्य ना. त्यांनाही नाईस. विरंगुळा क्षेत्र हो, झाल्यासारखं हो. झालं. असं ती मंदिर मागच्या वर्षी गुढीपाडव्याला त्याची स्थापना झाली. आता 1 वर्ष व्हायचं आहे त्याचं. अच्छा. असं. तर ते मंदिर आणि आश्रम इंटरकनेक्टेड आहे. त्याच्यामुळे अच्छा. आता आम्हाला आश्रमाबरोबर मंदिरचंही मॅनेजमेंट आश्रमच पाहतं. तर आमचा स्टाफ चांगला आहे म्हणून आमचं सगळं चालू आहे. थोडा व्याप वाढला आता व्याप आश्रमाचा. वाढला. आणि या टीचर्स आमच्या खूपच छान. प्रश्नच नाही. असं. किती स्टाफ आहे म्हटलं आता? 9 जणी आहेत आणि एक हां. चौकीदार आहे. असं इतकं 100 मुलांचा स्वयंपाक करतात, सगळं त्यांना देतात, तर स्वयंपाकासाठी वेगळा स्टाफ आहे? एक कुक आहे आणि हां. 2 हेल्पर आहेत तिच्या. ओके. कारण की आता जसं तुम्ही आले, तर हां. तुम्हाला जर जेवण द्यायचं असलं, तर मग तुम्हाला पुरी भाजी वगैरे द्यावीशी वाटतं. हं. मग पुऱ्या लाटायला वगैरे लागतात वगैरे. बरोबर आहे. तसं आम्ही पुरी प्रेफर नाही करत. प्रिफर आम्ही नाही. बिस्किटं पण नाही देत मुलांना. आम्ही राजगिराचे लाडू देतो, फळं हेल्दी देतो, पण हेल्दी आम्ही फूड. बिस्किटं नाही देत. हं. आणि जर आम्हाला कोणी विचारलं, तर आम्ही त्यांना सांगतो, की बिस्किटं नका आणू. तुम्ही केळी आणा, राजगिऱ्याचे लाडू आणा, खजूर आणा. ब्युटिफुल. पण लोकांना इझी काय असतं ते ग्लुकोज बिस्किटचे पॅकेट्स ना. हं, 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 हं. इझिली असतात आणि त्यांच्या बजेटमध्ये पण बसतात. मग आम्ही त्यांना आणलं तर काही नाही म्हणत. दूध बिस्किट देतो मुलांना असं काही. पण रिकमेंडेड आहे की फ्रुट्स हां. जर आणले तर बरं होईल. आणि बिस्किट्स माझ्या नाही. आईने एक मेनू कार्ड बनवून ठेवलाय तिथे. त्या अच्छा. हिशोबानेच आम्ही त्यांना देतो. मग आज खिचडी, आज मोड आलेली उसळ. अच्छा, अजून इथे मेनू कार्ड फॉलो हां. होतं. आज नाईस. इडली. डोसा तर नाही होऊ शकत इतक्या मुलांचा. इडली सांबार देतो आम्ही त्यांना. वरण-भात असं ते त्या हिशोबाने असतं. म्हणजे मग रोज त्यांना एवढं डोकं चालवायचं ते पाहून घेतात. इडली आहे मग आज भिजवून ठेवायचं, आज तयार करून ठेवायचं असं चालू असतं. मुलं पण एन्जॉय मग करतात. पण मग आता जसं नवरात्र आहे तर मग लोकांना जेवण द्यायचं असतं. मग ते म्हणतात चनापुरी हे ते. हं. पण ते मुलांना ना पुरीपेक्षा त्यांना भात खूप आवडतो असं. म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे टाकून असा भात दिला तर ते कढी, भात असं छान हं. खातात ते. पुरी थोडं ऑइली पण होऊन जातं ना. हां. पण आता लोकांचा प्रेफरन्स असतो तर करायला हो, लागतं हो. असं नाही होऊ शकत. मुलांनाही कधीतरी चेंज पण चेंज आणि हं. खूप केक आवडते. जे आम्ही बर्थडेला केक देतो ना, ते हां. खूपच आवडते मुलांना केक अच्छा. खूप. हां. आणि कोणी फ्रुटी हे वगैरे दिलं तर खूप आवडते. आता जिंजर हॉटेलवाल्यांनी एक दिवस आमच्या मुलांना जेवण दिलं. जेव्हा हो. ते आले, माझ्या प्रिन्सिपलनी मला फोन केला, तर मी म्हटलं, "तुझ्या समजण्यामध्ये काही चुकी झाली का?" म्हटलं, "जिंजरवाले कशाला येतील आश्रमात?" हं, हं. म्हणाली, "नाही ताई, जिंजरवालेच आले." मग त्यांनी आले ते खरंच त्यांनी दाल खिचडी आणि शेवयाची खीर बनवून आणली होती. अच्छा. त्यांनी पांढऱ्या चादरी टाकल्या, मग त्या प्लेट्स लावल्या, मग छोट्या बाटल्या पाण्याच्या, हं, हं, हं. बिसलरी. हं. आमची मुलं ते बिसलरी बाटल्या पाहूनच एवढे खुश झाले, की ताई आज बॉटल मिळते आहे, ताई आज बॉटल मिळते आहे असं. आणि त्यांनी इतकं छान जेवू घातलं मुलांना, दाल खिचडी, शेवयाची खीर. म्हटलं ज्या जिंजर हॉटेलमध्ये जाऊन आपण 45 मिनिटं वेटिंग करतो, हं, जेवण ऑर्डर करून, हं. तेच आपल्या मुलांना जेवू घालायला इथपर्यंत आले. म्हणजे आपल्या मुलांचं भाग्य चांगलं आहे आपल्यापेक्षा. नाईस, नाईस. खूप छान. खूप आठवणी आहेत आणि खूप गोष्टी आहेत आश्रमाच्या. जिथे ऐकाल तेवढ्या गोष्टी आहेत. म्हणजे खूप तुमचा छान-छान वेळ गोष्टी आहेत. कमी पडेल. खूप छान-छान गोष्टी आहेत. म्हणजे या कामाच्या माध्यमातून अशा खूप चांगल्या-चांगल्या लोकांना भेटण्याचं भाग्य लागत आहे. तेच म्हणजे
माझ्याकडनंही सोसायटीसाठी एक छोटंसं कॉन्ट्रिब्युशन येस, आहे ना, बरोबर. की करेक्ट. मी जे हे पोहोचवू शकेल, जे काही लोकांना आणि जी काही मदत येईल, हां, एक छोटंसं कॉन्ट्रिब्युशन माझ्याकडून. बरोबर आहे. बस बरोबर. आणि काय. आणि सहयोग ते तर एक लागतो. समाधान. हे संस्था एक माणूस नाही चालवू शकत. कोणचाच माणूस संस्था कितीही तुम्ही घरचे चांगले असले, कितीही तुमची घरची मदत असली, तरी तुम्ही संस्था एकटीनेच. नाही, सगळ्यांची शक्यच नाही. करणाऱ्याची मदत पाहिजे, पैशानी पाहिजे, कष्टानी पाहिजे, सगळ्या गोष्टीची सगळ्याच मदत गोष्टीची लागते. मदत पाहिजे. त्याच्यामुळे लोकं जितके जोडल्या जातील, तितकी संस्था स्मूथली चालेल. आज एक घर चालवणंच तर किती कठीण होतं. तर संस्था खरी गोष्ट आहे. संस्था चालवणं पर्सनल लेव्हलवर तर खरी ऑन स्केल गोष्ट आहे. शक्यच नाहीये. खरी गोष्ट आहे. नाईस. थांबूया आपण. खूप खूप चला, थँक थँक यू व्हेरी मच. येस, ऑल्सो सेम टू. कसं वाटलं थँक्स. तुम्हाला येस, छोटासा खूपच वार्तालाप? छान वाटलं. आवडला? खूपच छान वाटलं. Thanks.